आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. लागण झालंय लॉक. आता काय खरं नाही उर्वशी. लय मोठं युद्ध पेटणार आहे. वसुंधरा सूर्यवंशी आणि कामिनीचं लय मोठं युद्ध पेटणार आहे. आणि त्याची पहिली झळ आपल्याला बसणार आहे उर्वशी. आपण किती बी काय बी केलं का नाही तरी आपलाच बळी जाणार आहे. त्यामुळं आता या गावातनं लवकरात लवकर निघून जाणं हेच आपल्याला सोयीचं असणार आहे बघ. चल मामा, अरे कुठं निघाला? तुला काय करायचंय? आम्ही कुठं बी जाऊ. हा, गावभर केली पंचायत आणि गाडव पडले लोणच्यात. काय रो तू पेढे का वाटायलायस? अरे वाड्यावर एवढं समजा घडून गेलंय आणि तुला आनंद झालाय वय? मामी धर, तू तर पेढा खाच, तू तर खाच पेढा. अगं वाड्यावरच आनंदाची बातमी घडली म्हणून पेढा वाटतोय. आनंदाची बातमी वाड्यावर? हा ते सुंदर सुखरूप निर्दोष सुटून आला ना घरी. आणि अक्षराचं काय? तिचं काय आहे की नाही, जिवंत आहे. अरे वहिनींनी तर कामिनीला पकडलं ना. आता बसल आयुष्यभर जेलमध्ये हवा खात. कुठं निघालाय तुम्ही? ती सगळं राहू दे बाजूला. तू काय बोलायला लागलायस? हा, काय गोंधळ आहे हे सगळा? आम्हाला तर सांगितलं की अक्षरानं जीव दिलाय आणि तू तर काहीतरी वेगळंच सांगायला लागलायस. काय झालंय नक्की? लय मोठी स्टोरी आहे, पण जरा फुरसत मध्ये मस्त अशी फुल कॉमेंट्री मध्ये सांगतो, पण नंतर. घ्या. ऐ, हे घे तुझ्या घराची किल्ली. थँक्यू आम्हाला इथं राहू दिल्याबद्दल. आम्ही हे गाव सोडूनच चाललोय. काय चाललेलं असतं या दोघांचं काय माहित. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. उर्वशी, हे उर्वशी, अगं अक्षरा सुखरूप आहे, मग आपल्याला गाव सोडून जायची काय गरज? हा, अगं म्हणजे सुंदर बी परत आलाय, अक्षरा बी सुखरूप आहे, त्यातल्या त्यात ती कामिनी जेलात गेली. सगळं चांगलं झालंय की. आणि या सगळ्यात अक्षराला कोणी मदत केली? आपण. म्हणले आपण तो वाड्यात जाऊ शकतो. हा, अगं गाव सोडून जायची काय गरज आहे आपल्याला? आताच खरी गरज आहे की गाव सोडून जायची. आहो, जेवण आणले तुमच्यासाठी. दोन तीन दिवस झाले तुम्ही नीट जेवलाही नाही. आता घरचं खाल्लं ना की बरं वाटेल थोडं तुम्हाला. मी पाणी विसरले, पटकन घेऊन येते. हा, आणि तो टॉवेल द्या इकडे, मी वाळत घालते. द्या.
काय करताय? नाही कुठं काय करतो. कोणी येईल ना. येऊ दे. कोणी पाहिलं तर? पाहिलं तर पाहिलं. मी स्वतःच्याच बायकोला जवळ घेतलंय ना मग. जेवण थंड होईल ना. हो. प्लीज जेवून घ्या ना. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. आता काय? अहो सांगतो. या इथं बसा आधी. अहो काय करताय? अहो बसा म्हणलं ना व, बसा. चला आ करा बघू. आ करा, हे घ्या. मी तुमच्यासाठी आणलंय की नाही? तुम्ही जेवा. द्या इकडे. हे बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, माझी एक अट आहे आणि माझी अट हीच आहे की तुम्ही खाल्ल्याशिवाय म्या बी खाणार नाही. आणि मला ठाव आहे म्या काय बी खाल्लं नाही ना, म्हणून तुम्ही बी काय खाल्लं नाही. चला पटापट पटापट आ करा बघू. पटदिशी आ करा. आ करा, आ करा, आ करा. शाबास. आता असं शाना पुरुषासारखं खायचं. आई अंबाबाई, या दोघांना असंच आनंदात ठेव. आता यांच्या संसारात कसलं बी संकट येऊ देऊ नको. यांचा संसार असाच गुण्या गोविंदानं सुरू राहू दे. उर्वशी, तू म्हणतेस तसं आपण इथं वाड्यावर आलोय खरं, पण तुझ्या डोसक्यात जी काही प्लॅनिंग आहे त्यानुसार होईल ना सगळं? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. विश्वास ठेवा माझ्यावर. समजा आपल्या मनासारखं होईल. फक्त मी सांगते तेवढं करा. ठीक आहे. बस बस, ही काय नाटकं चालली? हा, उठा उठा म्हणते ना व. नाही ताई, आणि हे काय बागावरून कुठं निघालाय? गाव सोडून चाललोय ताई आम्ही कायमच. जाताना तुझ्या आशीर्वादाची गरज लागल म्हणून तुझ्या पाया पडायला आलोय. आता नवीन ठिकाणी नवीन गावात जाऊन सुरुवात करेन. छोटा मोठा धंदा टाकेन. पण तुझा आशीर्वाद कायम असंच आमच्या पाठीशी पाहिजे. जगायचं तर काहीतरी हातपाय मारायला पाहिजेत ना. सगळी नव्यानं सुरुवात करावी लागेल. ताई, काय करणार? हा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. गावातली लोक आम्हाला हीन वागणूक देतात. कुणाकडे बी काम मागायला गेलो तर दारात बी उभं करत नाही. एक वेळच्या खाण्याचे बी वांदे आहेत. जीव जगवायचा असेल तर पोटाला खायला पाहिजे. किती बी हवेत बाता मारल्या ना तरी हवा खाऊन पोट भरत नाही.
वैत आहे. कष्ट करून काम करायची तयारी दाखवली का नाही तरी बी गावात कोणी उभं करणं झाले. हाताला काम देणं झालं. म्हणून मग हे गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करायची असं ठरवलंय बघ. म्हणून ह्यो निर्णय घेतलाय. चांगला निर्णय आहे. फकस्त कुणाची फसवणूक करू नका. प्रामाणिकपणे आपलं पोट भरा. या आता. ताई, थांबा. तुम्ही खरं बोलताय? अक्षरा, आम्ही किती बी रगात आठवून खरं बोललो का नाही तर ती खोटच वाटते आहे ना. हेच नकोय आम्हाला. घरचे काय, गावातली लोक काय, समधी कायम आमच्यावर संशय घेणार. आणि हेच बदलून दाखवायचंय मला. म्हणून हे गाव सोडून चाललो. आता आम्हाला माफ करा, आमच्या संशय घेऊ नका, विश्वास ठेवा, हे सांगण्या परिसर नाही. मी काम करून दाखवेन, सिद्ध करून दाखवेन. आणि माणूस म्हणल्यावर चुका होणारच ना ग अक्षरा. एखाद्यानं सुधारायचा प्रयत्न केला तर आई, मामा मम्मीने जर मदत केली नसती ना तर कामिनीपर्यंत पोहोचून आपण सुंदरना नसतो सोडवू शकलो. आपण एक संधी देऊयात का ह्यांना? राहू दे ह्यांना घरी. नाही, माझा यांच्यावर काडी इतका बी विश्वास नाही. अक्षरा बरोबर बोलते आहे वहिनी. ही विश्वास ठेवायच्या लायकीची माणसं नाहीत. अक्षरा, जाऊ दे, नको अडवस. त्यांची इच्छा नसेल तर जबरदस्ती नको करूस. त्यांच्या मनात नसताना जर आम्ही इथं राहिलो ना तर त्यांना सारखं तेच वाटत राहील आणि आम्हाला बी अपराधासारखं वाटत. त्या परीस जाऊ दे आम्हाला. मामी, आत्या, आई, आपण यांना एक संधी देऊयात ना. इतकं कठोर नको ना वागूयात. आपलीच माणसं आहेत. नाही, आपणच नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार यांना? आणि यांना मिळायची तेवढी शिक्षा मिळाली मला असं वाटतं. कारण हे ज्या परिस्थितीतून गेलेत त्यात चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे खूप चांगलं कळलं असणार यांना. आई, अहो, घर सोडून जाणं वेगळं आणि गाव सोडून जाणं वेगळं. मी घेते हवं त्यांची जबाबदारी. पण आपण इतकं कठोर नको ना वागूयात. आई, आपल्या माणसांना इतकं दूर नको करूयात. आपणच त्यांना सांभाळून एक संधी देऊयात.
यशवंता, फकस्त अक्षराच्या शब्दाखातर तुम्हासनी या घरात राहायची परवानगी देते, आणि ते बी ती जबाबदारी घेते म्हणून. पण एक ध्यानात असू दे, यापुढे हलकीशी जरी चूक झाली ना तरी माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही. तुम्ही काळजी नका करू, हळूहळू होईल सगळं सुरळीत. ती बॅग घ्या आणि रूम मध्ये जा तुमच्या. आलो आपण, वाड्यावर परत आलो, आपल्या हक्काच्या खोलीत आपण परत आलो. किती मोकळं मोकळं वाटते. त्या पोळकांड्यात जीव नुसता घुसमटत होता. सुख म्हणतात ते याला. कसलं भारी वाटतंय इथं. तुला सांगतो अगं, मला ना वाटलंच नव्हतं आपण परत वाड्यात येऊ म्हणून, पण तुझी अक्कल हुशारी आपण परत वाड्यात एंट्री घेतली. आपण या पुढं निदान काही दिवस तरी कटकारस्थान, कोरापती थांबवायचे. तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, काही बी करणार नाही. खूप दिवसांनी हे सुख मिळालंय, हे सुख भोगते. चालते, आलो मी जरा फ्रेश होऊन. नाही, दंश करायचा सोडेल तो साप कसला. जवळ अक्षरा या घरची सून हाय तवर वसुंधरा आणि सुंदरला हात बी लावता येणार नाही. आता टार्गेट एकच, अक्षराला या समजांपासून वेगळं कसं करता येईल. कसं करता येईल, कसं. वा आत्या, कमाल झालीये भाजी. आत्यांच्या हाताला लयच भारी चव आहे असं वाटतंय. अरे वाटतंय काय, त्यांच्याच हातचं खाऊन एवढा मोठा झालायस. असेल असेल, पण लयच भारी झालंय. खरंच आत्या, इतका घमघमाट सुटलाय ना की या सगळ्या स्वयंपाकात तुमचा आनंद पण मिसळला असं वाटायला लागलंय. बरं आता पुरं झालं माझं कौतिक, तुम्ही जेवा पटापटा. आज किती दिवसांनी घर असं भरलेलं आहे, खूप छान वाटतंय. वहिनी हे समद अक्षरामुळे घडलंय बघ, तिचंच कौतुक आहे खरं तर. अजून कोणाला काही वाढायचं असेल तर आत्ता सांगा, म्हणजे वाढते पटकन. अगं झालंय समद्यांना वाढू, तू बस बघू आधी जेवायला. सुंदर, बारक्या, अरे कसल्या खाना खुना चालल्यात.
जेवा की गप गुमान. काय काय नाही. काय मी सांगते. बारक्या जिजूंना म्हणतोय की ताईला घास भरवा आणि जिजू त्याला गप्प करतायत. पण मी काय म्हणते, जिजू ताईला घास भरवायला काय हरकत आहे, हो ना? वय की भरव की सुंदर. वय वय भरवायलाच पाहिजे. हा, भरवायलाच पाहिजे. हा हा भरतो की, म्या भिजतोय कोणाला. ताई, आता आपण पण मागे नाही सरायचा. तू आता जिजूंना घास भरव. खरंच अक्षरा, आता तू भरव सुंदरला. कुणी आहे का घरात?